गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव गणेश आहे आणि आता आपली सीएचयूची एक्झाम आहे, जवळच आलेली आहे. त्यासाठी विथ मेडिकोच्या फॅमिलीने आपल्यासाठी एक शॉर्ट रिव्ह्यू याच्यामध्ये आपण जे पण आज डिस्कस करणार आहे त्यामध्ये राहणार आहे आपले मेन म्हणजे PYQs काय काय विचारलेले आहेत, त्याच्यानंतर मेन कन्सेप्ट, ओके, आणि शॉर्ट रिव्ह्यू. शॉर्ट रिव्ह्यू आपण करायचं कशासाठी? आता याच्यामध्ये तुम्ही सर्व तुमचे क्वेश्चन पेपर जरी पाहिले असतील ना, तर रिपीटेडली आलेले जे क्वेश्चन आहेत त्याचे मेनली आपला आजचा जो फोकस सब्जेक्ट असणार आहे तो असणार आहे न्यूट्रिशन. मी आज तुम्हाला फक्त न्यूट्रिशनच्या रिलेटेड PYQs सांगणार आहे. ते एक्झामला आलेले आहेत, येऊ शकतात किंवा पुढे चालून बी कधी ना कधी तुमच्या कोणत्या ना कोणत्या नर्सिंगच्या एक्झाम मध्ये येणार आहेत, हे फिक्स आहे. चला, तर कोणत्याही गोष्टीचा टाइमपास न सुरू करता आपण आता एक लेक्चर आपलं सुरू करू. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे असणार आहेत क्वेश्चनचे टाईप, त्याच्यामध्ये क्वेश्चन असणार, त्याच्यानंतर त्याचे आन्सर तुम्ही ट्राय करा की विदिन 10 to 20 सेकंड्स मध्ये तुम्ही त्याचा स्वतः आन्सर द्या. त्यानंतर आपण आपले आन्सर समोर चालले जाऊ आन्सरचा. ठीक आहे. तर तुमच्या स्क्रीन समोर असणार आहे पहिला क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन असा आहे, ऑल ऑफ द फॉलोइंग आर द फंक्शन्स ऑफ फॅट एक्सेप्ट. ठीक आहे. कधी पण जेव्हा पण कधी एक्सेप्टचा क्वेश्चन येईल ना, त्याला खूप काळजीपूर्वक वाचायचं. असे क्वेश्चन एक्झामला येतात. तर फॅटच्या रिलेटेड हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. आन्सर एक आहे का, हेल्प इन अब्झॉर्प्शन ऑफ विटॅमिन डी, आर कन्सन्ट्रेटेड सोर्स ऑफ एनर्जी, आर नेसेसरी फॉर कन्वर्जन ऑफ कॅरोटीन टू विटॅमिन्स अँड दे आर द मेजर सोर्स ऑफ एनर्जी. फर्स्टली हा जो क्वेश्चन आलेला आहे याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर बिकॉज द नेसेसरी फॉर कन्वर्जन ऑफ कॅरोटीन टू विटॅमिन, याच्यासाठी आपल्याला लागते कॅरोटीन एन्झाईम, नॉट फॅट. ओके, क्लिअर. आता करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर आपण बघू फंक्शन्स ऑफ फॅट. हा काऊन इम्पॉर्टंट आहे, कारण की हा जो टॉपिक आहे फॅट रिलेटेड हा रिपीटेडली विचारलेला आहे, त्याच्यामुळे आपण हा घेतलेला आहे. ठीक आहे. त्याचं पहिलं आहे फंक्शन्स ऑफ फॅट. पहा तुम्ही, रिच कॉन्सन्ट्रेटेड सोर्स ऑफ एनर्जी प्रोव्हाइड्स 9 किलो कॅलरीज. 1 ग्राम ऑफ फॅट जो आहे तुम्हाला 9 किलो कॅलरीज देते, म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेटेड देते. तुम्ही याच रिलेटेड जर इथेच पाहत असाल ना, तर हे पण लक्षात ठेवा, प्रोटीन जे आहे आणि कार्बोहायड्रेट पण आहे सोबत. ठीक आहे. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे तुम्हाला देतात 1 ग्राम मध्ये 4 किलो कॅलरीज. हा पण पुन्हा देईल तुम्हाला 4 किलो कॅलरीज. ओके, हे रिलेटेड क्वेश्चन आहे, तर हे तुम्हाला पण लक्षात ठेवायचं. हे समोर येणारच आहेत, तरी पण लक्ष द्या. ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन आहे हेल्प इन अब्झॉर्प्शन ऑफ फॅट सोल्युबल विटॅमिन्स. देर आर 2 टाइप्स ऑफ विटॅमिन्स, सगळ्यांना माहितच असेल, तुम्ही रीड केल्याचं. एक तर ADEK जे फॅट सोल्युबल आहेत, हे फॅटच्या फंक्शन मध्ये येते. तुम्हाला हा जे ऑप्शन, हे जे कन्सेप्ट आहे, याच्यावर पुन्हा क्वेश्चन येणार आहे समोर किंवा एक्झाम मध्ये येऊ शकतो. तर each and every word is important. Okay. Next आहे, it protect visceral organ, right heart, kidney and liver. Next, fat below the skin protect from heat loss is the most important question, repeatedly asked question है. Simple विचारते कि which of the following nutrient help in heat loss, protect from heat loss. Okay. Next है increase the palatability of taste. कधी तुम्ही लक्ष घ्या, तुम्ही जेव्हा कोणता फॅटी फूड खाणार तर तुम्ही तुमचे स्टमक आहे ते सटायटी लेवलवर चाललं जाते, तुम्हाला चांगलं वाटते त्या गोष्टी खाऊन. तेच आहे फॅट आर रिच इन इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, रिड्यूस द कोलेस्ट्रॉल अँड LDL, सो रिड्यूस द रिस्क ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. हा पण एक रिपीटेडली विचारलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय फॅट काय करते, जे इसेन्शियल फॅटी ऍसिड्स आहे ते कोलेस्ट्रॉल लेवल कमी करत असते. जे बॉडीमध्ये ना आपल्या कधी हे इथे एक मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. जे पण कोलेस्ट्रॉल आहे हे 2 टाइपचं असतं, एक तर बॅड असेल या गुड कोलेस्ट्रॉल असेल. लिसन, जो बॅड कोलेस्ट्रॉल आहे तो बॉडीसाठी आपल्या ब्लॅड आहे, याच्यामध्ये 2 येतात, एक तर LDL असेल, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, और व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. ओके. दुसरा आहे गुड कोलेस्ट्रॉल, त्याच्यामध्ये HDL येते. बॉडीमध्ये HDL सगळेच का फॅट किंवा हे जे लिपोप्रोटीन आहे जे आपण म्हणतो, हे बॉडीमध्ये ना वाढले तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण काही काही गोष्टी कमी असल्या पाहिजे. जसं की हा HDL जो आहे हा गुड कोलेस्ट्रॉल आहे, हा बॉडीमध्ये तुमच्या जास्त पाहिजे, आणि LDL आणि VDL आहे हा कमी पाहिजे पण लो पाहिजे थोड्यात. इन केस जे बॉडीमध्ये आपण जे म्हणतो की नॉर्मली बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढला, तर कोलेस्ट्रॉल हा वाढलेला आहे तुमचा, LDL आणि VLDL हा वाढले तर तुम्हाला रिस्क ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस जे आहे ते खूप जास्त असतात. हा भी एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला आता आपण समोरचं एक फंक्शन पाहू जे रिपीटिंग आहे. ओके.
Cholesterol is essential for cell membrane synthesis and steroids and hormone and bile acids. Okay. Next, question number 2 आहे. Normal body temperature is maintained by. चला काय असेल? Modern body temperature आताच आपण वरी पाहिलेलं आहे काय? Fat is responsible for. Correct answer is fat. Fat protect body heat loss. हा क्वेश्चन आहे. आपण सेम क्वेश्चन आहे, जस्ट काही नाही. नेक्स्ट, 1 ग्राम ऑफ फॅट प्रोव्हाइड्स हाऊ मेनी कॅलरीज? जस्ट आपण पाहिलंय 1 फॅट 9 किलो कॅलरीज. ओके. हायेस्ट एनर्जी यील्डिंग फूड ग्रुप्स कोणता असेल हायेस्ट? आता आपण पाहिलंय. चला पुन्हा एकदा रिवाइज करून घ्या. याच्यासाठी कार्बोहायड्रेट्स किती देत आहे? कार्बोहायड्रेट्स 4 किलो कॅलरीज, फॅट 9 किलो कॅलरीज, sugar is a part of carbohydrates, last is protein, again protein is 4 किलो कॅलरीज. मग हायेस्ट आन्सर काय असणार आहे या गोष्टीचं? 9 किलो कॅलरीज. फॅट इज द राईट आन्सर. ठीक आहे. Which of the following nutrient provide energy to body? Again fat and energy same the questions. Okay. Next, which of the following is a good cholesterol? मी आताच तुम्हाला वरती एक कन्सेप्ट सांगितले आहे, which of the following is a good cholesterol म्हणून. ठीक आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे? HDL. अगेन वरतीच तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर केली, कारण की खाली हा येणारच आहे. हे रिलेटेड क्वेश्चन्स आहे सगळे. जसे की इथं पुन्हा आला या क्वेश्चनला तुम्ही पुन्हा पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ गुड कोलेस्ट्रॉल? कोलेस्ट्रॉल विचारलेला आहे. LDL, VLDL, HDL आणि कॅलोमायक्रॉन्स. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं HDL इज अ गुड कोलेस्ट्रॉल. हा बॉडीमध्ये आपल्या जास्त पाहिजे. कधी कधी जास्त असणं हे पण फायद्याचं असते. ओके. क्लिअर? हा, याचं खाली एक्सप्लेनेशन आहे. पार्टिकल्स मेड अप ऑफ प्रोटीन अँड फॅट्स. लिपोप्रोटीन्स याला जर तुम्ही डिवाइड करून पाहिलं ना, एक लिपोप्रोटीन इथं वर्ड आलेला आहे, लिपो प्लस प्रोटीन. त्याचं जर आपण डिवाइड केलं, एकतर लिपिड पण आहे प्रोटीन पण आहे. इज अ मेड अप ऑफ प्रोटीन अँड फॅट. ओके. इट कॅरीज कोलेस्ट्रॉल थ्रू ब्लड टू सेल. याचं एक फंक्शन आहे. इज एक्झाम्पल त्याचे तुम्ही आता कोलेस्ट्रॉलचे म्हटलं तर एक HDL आहे, LDL आहे आणि VLDL आहे. हे 3 एक्झाम्पल मी सांगितलं होतं. अगेन HDL is a good cholesterol, decrease the cholesterol level in a body and remove the excess cholesterol from cell and body and transferring it to the liver and eliminating through bile. It decrease the risk of CAD. It means cardiovascular diseases. ठीक आहे. सिंपल. आतापर्यंत आपण जे पाहिले, आता हे एक शॉर्ट मध्ये आपण 5 ते 6 क्वेश्चन पाहिले ते रिलेटेड टू फॅट. ठीक आहे. हे फॅटचे जे क्वेश्चन आहेत जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय सगळ्यात पहिल्या स्लाइड वरती, हे इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे तुम्ही एकदा पुन्हा याचा स्क्रीनशॉट काढा, हे लेक्चर पुन्हा पहा. बिफोर एक्झाम तुम्ही हे सगळं वाचलं पाहिजे. हेच क्वेश्चन आहे. हे तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये भेटेल, या तर तुमचा आन्सर असेल, काही ना काही तर असेलच. ठीक आहे. नेक्स्ट, समोरची एक जे कन्सेप्ट आहे आपण ते पाहून घेऊ. नंबर 2, प्रोटीन आर रिक्वायर्ड फॉर weight reduction, absorption of calcium, maintenance of body tissue and synthesis of steroid hormone. काय वाटतंय? काय असेल थोडा विचार करा. तुम्ही स्वतःचा आन्सर आधी पुट करायची कोशिश करा, त्याच्यानंतर मी सांगेन. करेक्ट आन्सर असणार आहे सी, मेंटेनन्स ऑफ बॉडी टिश्यू. ठीक आहे. पहा, जिथे इथं आपण शॉर्ट मध्ये ना जसं म्हणतात की प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक्स, मेंटेनिंग द टिश्यू, ज्या प्रोटीन अजून आपल्या हिलिंग प्रोसेसला इन्क्रीज करतात, हे काही त्याचे फंक्शन आहेत. आणि सीएचओ मध्ये हे क्वेश्चन रिपीटेडली आले आहेत. फंक्शन ऑफ फॅट, फंक्शन ऑफ प्रोटीन, फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स. म्हणून आपण हा टॉपिक इथे कव्हर केला. तरी आपण एक शॉर्ट मध्ये प्रोटीनचं काय पाहून घेऊ, फंक्शन पाहून घेऊ. फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स आर बिल्डिंग्स, बॉडी बिल्डिंग्स, tissue repairs, maintenance of good osmotic pressure, synthesis of certain substance like hemoglobin, and supply 10 to 20% of energy. Requirement 4 kilocalories. जे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की 1 gram of protein gives you 4 kilocalories. Remember? Simple. आता हेच आहे, इथं पण त्यांनी जे विचारलेलं आहे ते
हेच विचारलं आहे रिपीटेडली की काय काय करायचं. ओके, नेक्स्ट. हा, ठीक आहे. 2 आहे क्वेश्चन, बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्रोटीन विचारलेलं आहे या ठिकाणी. तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ युनिट ऑफ प्रोटीनचा करेक्ट आन्सर असते नंबर सी, अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड्स हे बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्रोटीन आहे. आता हा सेम क्वेश्चन ना तुम्हाला एक्झाम मध्ये आता प्रोटीनचा विचारलेला आहे, मला फॅटचा विचारेल, त्याच्यानंतर तुम्हाला कार्बोहायड्रेट विचारू शकते. तर हेच आहे हे फॅटसाठी फॅटी ऍसिड म्हणू शकतो आपण, एंड प्रोडक्ट जसा असणार आहे तो. ठीक आहे, आणि ग्लुकोज जो आहे हा याच्यासाठी म्हणू शकतो कार्बोहायड्रेट्स. हालांकी आपण समोर कव्हर करणार आहे, पण हे इथे आले तर इथं कोरिलेशन कधी पण स्टडीमध्ये लक्षात घ्या, तुम्ही जे गोष्टी कोरिलेट करून लक्षात घेणार आहे ना तुम्हाला इझी जाणार आहे, इझी टू अंडरस्टँड असणार आहे. त्याच्यामुळे कोरिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. All proteins are made up of small units of amino acids and they are called structure of protein and building blocks of protein. ठीक है, amino acid is a right answer. What are the end products of protein? आताच आपण पाहिलं end products of protein, again amino acids. Okay, correct answer is C. ठीक है, among which of the following is a non-essential amino acids? चला आता एंड प्रोडक्ट वर आपण आलोच आहे. तर तुम्ही पहा, तुमच्या पुन्हा तुम्ही PIQ झाले असतील, आपल्या टेस्ट सिरीज मध्ये हा क्वेश्चन आलाच असेल की व्हॉट इज इसेन्शियल अमायनो ऍसिड, व्हॉट इज नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. ओके, तर याचा आपण जे पण आहे ना याचा आधी आन्सर पाहतो, मी तुम्हाला त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो. याचा आन्सर असणार आहे ॲलेनाइन. ठीक आहे, आता इथे याचं एक्सप्लेनेशन. Total amino acid present in human body 24. Okay, among 9 is essential amino acid because body cannot synthesize them. Simple difference. क्वेश्चन विचारू शकते तुम्हाला एम्स मध्ये, सॉरी CHO मध्ये, का व्हाय alanine or essential amino acids, 9 essential, how many essential amino acids is there. नंबर 1 हे पण विचारू शकते की 9 essential amino acids आहेत. Essential amino acids because the body cannot synthesize them. Why we call them essential amino acids? कारण की बॉडी जे गोष्टी प्रोड्यूस नाही करू शकत त्याला आपण इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये यांची 9 जे इसेन्शियल अमायनो आहेत मी ते खाली नोट डाऊन केलेलं आहे, तुम्ही पण लक्षात घ्या. तो डिफिकल्ट आहे पण एक दोनदा तुम्ही याला रीड करणार तर असं आरामात तुमच्या लक्षात येऊन जाईल. ल्युसीन, आयसोल्युसीन, लायसिन, मिथ्योनिन, थ्रिओनिन, फिनालाइन, व्हॅनिलिन, हिस्टाडीन, ट्रिप्टोफॅन, अर्जिनिन. While non-essential for adults but cannot form quickly to supply demand infants. Okay, it's got it, but important is concept मधून हेच घ्यायचं आहे की आपल्याला 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स बिफोर एक्झाम तुम्हाला लर्न झाले पाहिजे. सिंपल. ठीक आहे, तरी मी तुमच्यासाठी एक निमोनिक्स आणलेला आहे, बघा तुम्ही कुठे पण बेसून घे. माय ऑल हँडसम विगन फ्रेंड इज वेटरिंग केल लिव्स. ओके, सिंपल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही याच्या थ्रू लक्षात घेऊ शकता. या तुम्ही याला रिपीटेडली जर कमीत कमी 4 ते 5 वेळेस रीड कराल ना तुम्हाला लक्षात आरामात येऊन जाते. आणि याच्यावर जे क्वेश्चन आलेला आहे ना तो जास्त हेच विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इसेन्शियल अमायनो ऍसिड और इसेन्शियल अमायनो ऍसिड. सिंपल, तुम्ही कोणते पण इसेन्शियल आहे नॉन इसेन्शियल, इसेन्शियल लर्न करा, नॉन इसेन्शियल तुम्हाला आता आरामात समजून जाणार आहे. ठीक आहे, तर हा याच्यामध्ये आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Next, essential amino acid are named because they essential for life? No. Produced in body? No. Not produced in body. Therefore, we call it as essential amino acids. Okay. Which of the following is essential amino acid? Again, same question. काय वाटते कोण आन्सर मार्क करणार आहे? मला इथंच मी सांगितलेलं आहे. कोणता आहे? व्हॅलिन? यस, व्हॅलिन इज अ करेक्ट आन्सर. तुम्ही एकदा इसेन्शियल अमायनो ऍसिड जी मी तुम्हाला इथं लिस्ट दाखवली आहे ना हे तुम्ही तुमच्या इथं काय डॅशबोर्डवर माझी तुम्ही स्टडी कराल हे इथं लर्न करून ठेवा, हे येणारच एक्झाम मध्ये. यापैकी एक तर क्वेश्चन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स कन्फर्म आहे. ओके, एकदा पुन्हा रीड करून घ्या म्हणजे असं मिथ्योनिन, थ्रिओनिन, हिस्टाडीन, व्हॅलिन, फेनालाइन, आयसोल्युसिन, ट्रिप्टोफॅन, लायसिन, ल्युसीन. ओके, डन. ओके, नेक्स्ट पाहू. Again, which of the following is not essential amino acids? Option B, arginine is not. Methionine, lysine, leucine हे सगळे इथे आहेत, तुम्ही बघा. मिथ्योनिन,
तुमचा लायसिन, ल्युसिन. अगेन सिंपल. हे क्वेश्चन आलेले आहेत म्हणून आपण हे पुन्हा पुन्हा घेतलेले आहे. बेसिक अमायनो ऍसिड वर पुन्हा हा क्वेश्चन विचारलेला आहे. अमायनो बेसिक अमायनो ऍसिड ऑल ऑफ फॉलोइंग एक्सेप्ट लायसिन, आर्जिनाइन, हिस्टाइन, प्रोलिन. हे तिन्ही पण जे आहेत ते एक हा रिपीटेड नाहीये, पण मला असं वाटते कधी कधी एक्झामला ना कधी आपण एकाची प्रिपरेशन करतो आणि आउट ऑफ चालला जाते. तर हे कधी मध्ये एक विचारलेला क्वेश्चन आहे की बेसिक अमायनो ऍसिड्स काय म्हणतात. 3 अमायनो ऍसिड्स हॅव द बेसिक साइड चेन ॲट न्यूट्रल पीएच. बेसिक अमायनो एक्झाम आर्जिनिन, लायसिन आणि हिस्टॅडिन. हे तुम्हाला 3 फक्त लर्न करायचे. याच्यात काही वेगळे नाहीये. हिस्टॅडिन आणि लायसिन तुमचा ऑलरेडी इथं आलं कव्हर झालेला आहे ना. ते एक तुम्हाला लर्न करायचा होता. तर हे लक्षात ठेवा. बेसिक अमायनो ऍसिड ज्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो त्याच्या रिलेटेड हा बेसिक साइड चेन जे असते त्याच्यासाठी म्हटलेला आहे. कारण की न्यूट्रल HPH कोणत्याही पीएच ला हे असणार आहे न्यूट्रल, म्हणून ह्याला बेसिक म्हणलेलं आहे. न्यूट्रल समजलं ना, बेसिक ऍसिड बेस न्यूट्रल ते विचारलेलं आहे. ठीक आहे. हा आता अजून एक क्वेश्चन आहे. फॉलिक्युलर हायपरकेटोसिस इज कॉल्ड ॲज. फॉलिक्युलर हायपरकेटोसिस इज कॉल्ड ॲज. काय वाटतं कोण मार्क करायला याचा आन्सर? ऑप्शन बघायचा नाही खाली. ठीक आहे, ट्राय करा की तुम्ही रीड करा. हा क्वेश्चनचं सिंपल तुम्हाला जर आन्सर येत नसेल पण तुम्ही कधी की ना एक अशी ट्रिक यूज करायची की कट शॉट. त्यांना काय करायचं सांगितलं. हे पहा, मला माहित नाही हायपरकेटोसिस काय होत आहे, पण एक तर माहित आहे की बायटॉ स्पॉट्स काय असते, कुठे होत असते, कशामुळे होत असते. विटॅमिन ए डिफिशियन्सी. ओके. सिरोसिस ऑफ कॉर्निया अगेन काय होत असते, विटॅमिन ए डिफिशियन्सी. ओके. केराटोमेलिसिया इज ऑल्सो ड्यू टू विटॅमिन ए डिफिशियन्सी. उरलं कोणतं? थायरॉइड. तुम्हाला असं येऊ शकते, तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर जरी माहित नसेल ना तर तुम्हाला ऑप्शनचे जे कन्सेप्ट आहे ते इम्पॉर्टंट असते कधी पण एमसीक्यू सॉल्व्ह करताना. बघा, तुम्हाला क्वेश्चन एखादी आउट ऑफ सिलेबस आला पण तुम्हाला त्याचे खालचे ऑप्शन माहित आहे, तुम्ही त्याच्यावर तुमची कन्सेप्ट लावा. जो ऑड वन आउट असते तो आन्सर समजते ना. तर हे सेम आहे. एक फायोडर्मा ही कंडिशन असते ज्या बॉडीमध्ये ना जो इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात त्याची कमतरता होत असते, त्याच्यामुळे बॉडीमध्ये काही साइन अँड सिम्पटम्स येतात ते आपण पाहू. Deficiency of essential amino acids diet causes rough and dry skin which known as phynoderma or toad skin. टोड समजतं ना, काय थोडं छाले 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 आल्यासारखं होते टोड सारखं. ठीक आहे. इट इज कॉमन प्रॉब्लेम इन साऊथ इंडिया, केरला. हे डिस्ट्रीब्युटर हे तुम्हाला विचारणार नाही पण तुम्हाला हे जरूर विचारू शकते का की ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इसेन्शियल अमायनो ऍसिड विच डिसीज कंडिशन ऑफर. डिसीज कंडिशनवर हे क्वेश्चन येऊ शकतं, कारण की प्रोटीन माल न्यूट्रिशन असेल या त्याच्यावर पण येऊ शकतात. हा पण त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल आपण आतापर्यंत एक प्रोटीनच्या रिलेटेड सर्व गोष्टी पाहिल्या. आता प्रोटीन 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 एवढं चाललंच आहे, तर अजून एक क्वेश्चन आहे, हा प्लस बोनस मध्ये राहू द्या. द नेट प्रोटीन युटिलायझेशन इज मॅक्झिमम फॉर. कशाचं असतं नेट प्रोटीन युटिलायझेशन? काय वाटतंय? मीट, मिल्क, एग आणि सोयाबीन. काय असू शकते, काय वाटतं तुम्हाला? आता ह्या क्वेश्चनला असं समजा की जे प्रोटीन बॉडीमध्ये आपण घेतोय, तुम्ही आता कधी कधी जिम वगैरे जात असेल तर ते लोक काय करत असतात की प्रोटीन घेत असतात. ओके. त्याचं मॅक्झिमम अवेलेबिलिटी आपण किती घेतो ना आपल्या बॉडीमध्ये त्याची किती लागते थोडक्यामध्ये असं समजायचं. तुम्ही 100 घेता तर तुम्हाला 40 लागते, 30 लागते, किती लागते. त्याचं एक बेसिक डिफरन्स हे असते की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन अवेलेबल आहे, पण नेट युटिलायझेशन मॅक्झिमम कशाचं आहे, नेट प्रोटीन युटिलायझेशन आलं तितकं जास्त कशात लागते थोडक्यात. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन एक असते की नॉन व्हेजिटेरियन जे असतात, जे फूड आयटम असतात त्याचं जास्त असतं ऍज कम्पेअर टू व्हेज. समजलं? हे पहिला डिफरन्स. याच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन म्हणजे जो एग आहे त्याचं नेट प्रोटीन युटिलायझेशन हे मॅक्झिमम आहे. याच्या खाली एक्सप्लेनेशन द्यायची. एक
प्रकारचा रेशो आहे नेट प्रोटीन युटिलायझेशन. जर तुम्हाला कधी एक्झाम मध्ये विचारलं की व्हॉट इज अ रेशिओ ऑफ अमायनो ऍसिड मास कन्व्हर्टेड टू प्रोटीन टू मास ऑफ अमायनो ऍसिड सप्लाइड. ओके, याची रेंज असते 0 to 1. हे तो विचारत नाही, पण तुम्ही कधी तुम्हाला विचारू शकते बाबा व्हॉट इज नेट प्रोटीन युटिलायझेशन मॅक्झिमम फॉर. आता एक आलायच आहे, एकच्या रिलेटेड अजून एक क्वेश्चन लक्षात घ्या. नियरली इक्वल्स टू आपण एक असा असतो ना, जर काय असेल लगभग 6 ग्राम प्रोटीन देत असते आणि एकला आपण रेफरन्स प्रोटीन पण म्हणतो, म्हणून यूज केला जाते. कधी कधी हे पण क्वेश्चन विचारू शकतात. हे बस बायोलॅटरल क्वेश्चन आहेत मे बी. नेट प्रोटीन युटिलायझेशन मेजर द प्रोटीन क्वालिटी. तेच तुम्ही किती घेताय आणि किती काय दाखवते थोडक्यामध्ये इज अ क्वालिटी इंडिकेटर. सिंपल. तुम्ही प्रोटीन घेताय तर कोणीतरी जज करेल ना, कोणत्या बेसिसवर करेल, तर याच्या बेसिसवर. नेट प्रोटीन युटिलायझेशन ओके हाय इन फूड लाईक एग और मिल्क. हाय रेटेड मिल्क जो आपण टोन वाले मिल्क म्हणतो ना, जे मार्केटमध्ये येत असतात त्याच्यावर. ओके नाव ठीक आहे. आतापर्यंत आपण पुन्हा काय केलं, प्रोटीन बद्दल पाहिलं. एक कधी पण एखादी कन्सेप्ट झाल्यानंतर ना थोडा वेळ तुम्ही शांत राहून ना त्याला रिवाइज करायची कोशिश करायची बेस्ट. आता आपण जे काही वाचलंय थोड्यामध्ये इथे एक प्रोटीन लिहा. ओके, प्रोटीन मध्ये आपण काय पाहिलं, इम्पॉर्टंट काय आहे, प्रोटीन किती देतो, 4 किलो कॅलरीज देत असतो 1 ग्राम ऑफ प्रोटीन. ओके, नंबर 2 एग. एग रिलेटेड 2 गोष्टी पाहिल्या. एक नेट प्रोटीन युटिलायझेशन हाय आहे याचा सगळ्यात. एगला आपण रेफरल प्रोटीन म्हणतो, रेफरन्स प्रोटीन पण म्हणू शकतो. ओके, जी ओळखू नाही येत आहे का माझं तुम्हाला, थोडी हँडरायटिंग खराब आहे, चालून घेईन थोडं. ओके, अजून 4 किलो कॅलरीज. अमायनो ऍसिड्स इज इम्पॉर्टंट. इसेन्शियल अमायनो ऍसिड्स का म्हणतात, एंड प्रोडक्ट आहे हा प्रोटीनचा ना. ओके, अजून काही हा मग प्रोटीनचे फंक्शन जे मी तुम्हाला पहिल्या स्लाइडवर दाखवले ते इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स. 1 MCQ कन्फर्म as function of proteins. Okay, next we are go forward. 1 gram of carbohydrates gives how many calories, kilocalories? Who will answer this? So quick revise. 4 kilocalories कौन देते? Yes, carbohydrates. Correct answer. 6 kilocalories है ना. 9 kilocalories कौन? फक्त आपण वाचलंय 9 kilocalories. Fat. Right? 12 किलो करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, लेट्स शॉर्ट रिव्ह्यू अवॉइड कार्बोहायड्रेट्स. काय म्हणते कार्बोहायड्रेट्स? 1 gram of carbohydrates and protein gives 4 kilocalories and fat gives 9 kilocalories. Carbohydrates are the main source of energies, okay? And fats are the concentrated source of energies. ठीक आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये जो कार्बोहायड्रेट आहे तर मी तुम्हाला इथं हे इतके सारं नाही, एक थोडं इथे एक हे पाहून घ्या कार्बोहायड्रेट्स. पॉलिसॅकराइड्स, डायसॅकराइड्स, थर्ड येत असते मोनो सॅकराइड. सगळ्यामध्ये काय डिपेंड ऑन बॉन्ड आहे. 2 अँड मोर बॉन्ड याच्यामध्ये प्रेझेंट असतील. 2 बॉन्ड्स आणि मोनोसॅकराइड मध्ये 1 बॉन्ड. नावामध्ये आहे. हँडरायटिंग थोडीशी माझी खराब आहे, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. मोनोसॅकराइड्स ओके. तर 1 कार्बनिक बॉन्ड केमिस्ट्री. ओके, म्हणजे ऍट द एंड पॉलिसॅकराइड कॅन बी कन्वर्ट इंटू डायसॅकराइड, डायसॅकराइड कन्वर्ट इंटू मोनोसॅकराइड. जाऊ शकते ना, बॉन्ड तुटून याच्यात डेव्हलप होते, याच्यात जाऊ शकते, हा याच्यात जाऊ शकते, पण हा इथे फिनिश आहे, हा एंड प्रोडक्ट. तर ह्याच्या मग काही एक्झाम्पल आहेत जे एक्झाम मध्ये ना पुन्हा पुन्हा विचारतात की काय आहे काय नाही. त्याचं आपण एक शॉर्ट मध्ये आधी थेअरी पाहून घेऊ, त्याच्यानंतर आपण समोर चाललो. ठीक आहे, चला.
1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स आपण वाटलं की 4 किलो कॅलरीज देत असते, फॅट 9 किलो कॅलरीज घेत असते. मेन सोर्स ऑफ एनर्जी हे आहे. ठीक आहे. पॉलिसॅकराइड्स फर्स्ट, याच्यामध्ये येत असतं एक स्टार्च, स्टोर स्टोर फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स इन प्लांट, ग्लायकोजन स्टोर फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स इन एनिमल. 2 स्टार्च आणि ग्लायकोजन सिमिलर काम असेल, तुम्ही कधी वाचण्यात गेला असेल 11-12 मध्ये की स्टार्च ग्लायकोजन काय. ओके, ठीक आहे. एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेट स्टोअर इन फॉर्म ऑफ ग्लायकोजन इन लिव्हर अँड मसल्स, याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकते. तिसरा असते, थर्ड आहे सेल्युलोज, हे कामाचं नसते. इट इज इनडायजेस्टिबल कंपोनेंट कार्बोहायड्रेट्स अँड हॅज नो न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. ओके, इट इज सिंपल शुगर. ठीक आहे, त्याची काही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू नाही. तर 3 गोष्टी, स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज. ओके, स्टार्च इज अ स्टोअर फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स, कशात असणार आहे, प्लांट मध्ये. ग्लायकोजन एनिमल मध्ये. सेल्युलोज काही कामाचं नाही, दोघांमध्ये नसणार आहे, काही हे नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंपल शुगर जो जर तुम्ही म्हटलं पण मोनोसॅकराइड, शुगर दॅट नॉट ब्रोकन फर्दर इंटू सिंपल शुगर बाय हायड्रोलिसिस. एक्झाम्पल ग्लुकोज. हायड्रोलिसिस न हे इथं मी म्हटलं होतं तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मध्ये, पॉलिसॅकराइड, डायसॅकराइड, पुन्हा एंड प्रोडक्ट मोनोसॅकराइड. हे हायड्रोलिसिस न होणार आहे, ह्या प्रोसेसचं नाव आहे. हा बी एक प्रोस्पेक्टिव्ह एमसीक्यू तुम्ही म्हणू शकता, की असं विचारू शकते, बाय विच मेथड पॉलिसॅकराइड इज कन्वर्टेड इनटू डायसॅकराइड. हायड्रोलिसिस मेथड या प्रोसेसचं नाव विचारलं. ठीक आहे, ठीक आहे. आणि हे अजून एक जो रिपीटेडली विचारलेला आहे, डायसॅकराइडचे काही एक्झाम्पल आहेत. डबल शुगर जो बॉन्ड असतो, सुक्रोज, लॅक्टोज आणि मॉल्टोज, हे 3 गोष्टी आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन असते की सगळ्यांमध्ये ना ग्लुकोज इज अ कॉमन सबस्टन्स. तुम्हाला मेन काय करायचं, जे एक्स्ट्रा ऍड आहे ते बघायचं. सुक्रोज, सुक्रोज आणि दुसरा काय असायचा, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. लॅक्टिलोज, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. माल्टोज, ग्लुकोज प्लस ग्लुकोज. ग्लुकोजचे 2 बॉन्ड, 2G म्हणू शकता तुम्ही. आता असं नाही, 2G नका लिहू, कारण ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज एकच होणार. सिंपल सिंपल नावामध्ये तुम्ही 2-4 वाटत तुम्हाला समजून जाणार आहे. सुक्रोज फ्रूट शुगर जो असतो त्याला म्हणतात लॅक्टोज, आणि नॉर्मल शुगर असते माल्टोज. ठीक आहे. सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज. सुक्रोज मध्ये काय नसणार आहे, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. लॅक्टोज मध्ये ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. माल्टोज मध्ये ग्लुकोज प्लस ग्लुकोज. ठीक आहे, सिंपल. इथून तुमचे 3 MCQ कव्हर झालेले आहे. काय विचारणार समोरचा क्वेश्चन, सिंपल विचारणार. सुक्रोज कंटेनिंग glucose plus fructose, glucose plus galactose, glucose plus glucose. 3 ऑप्शन and all of these. ओके, हे रिलेटेड आहे कार्बोहायड्रेट्स टाइप्स काय आहेत त्यांचे. ठीक आहे. सिंपल शुगर बॉडीमध्ये क्लास जो पी शुगर लेवल आहे तो मेंटेन करते. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे पाहिले आहे, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स, हे ओव्हरऑल आपलं एक शॉर्ट स्नॅप सेशन झालेलं आहे. तरी मी तुम्हाला एक शॉर्ट हायलाइटिंग मध्ये सांगत आहे की तुम्ही 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एनर्जी किती देणार आहे समोरचा, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, या तिघांचे तुम्हाला एनर्जी किती आहे, फंक्शन किती आहे. ओके, हे 2 गोष्टीवर जे क्वेश्चन आहेत ते विचारले आहेत. तुम्ही ऍटलिस्ट हे एवढं तरी लर्न करायचं. शॉर्ट मध्ये आपण फंक्शन पाय, एनर्जीचं तर किती आहे यार, सिंपल आहे. फॅटचं लक्षात ठेवा, जो सगळ्यात जास्त देते तो 9 देत असते, आणि दुसरं प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट 2 पण देत असतात 4 किलो कॅलरीज. ठीक आहे. नाव आपण आता एक दुसरा टॉपिक करून आहे, तो म्हणजे विटॅमिन्स. बिफोर स्टार्टिंग विटॅमिन्स, तुम्हाला काही आयडिया आहे की काय असते विटॅमिन्स, माहीत असतील ना, कोणते कोणते विटॅमिन असते. मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट सांगतो विटॅमिनच्या रिलेटेड. क्वेश्चन तर आपण पाहणारच आहे. ठीक आहे, मी तर काही विटॅमिनची नावं लिहित आहेत. ओके, ए, डी, ई, के, आणि इकडच्या साईडला लिहित आहे मी बी अँड सी. काय वाटतंय की असं का का डिवाइड केलं आहे, ऑन द बेसिस ऑफ सोल्युबल. हा ADEK जो आहे
आपण वरती पाहिले कोणते सोल्युबल आहेत. हा फॅटचे फंक्शन विसरले का? फॅट सोल्युबल बी आणि सी, वॉटर सोल्युबल. ठीक आहे, लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द वॉटर सोल्युबल विटॅमिन. चलो, काय? कॅल्सिफॉर, टोकोफॉर, रेटिनॉल, फॉलेट. हे अनोळखी वाटत आहे का? मी तिथं सांगितलं जरा ADEK आणि इतर ऑप्शन मध्ये नाहीच आहे ADEK आहे. कॅल्सिफेरॉल अनदर नेम म्हणू शकतो आपण, विटॅमिन डी. स्मॉल नेम टोकोफेरॉल, विटॅमिन ई. रेटिनॉल, विटॅमिन ए. फॉलेट टाइप ऑफ विटॅमिन बी. विटॅमिन डी चे आपण समोर टाइप पाहणार आहे, त्याचे सब टाइप म्हणू शकतो B1, B2, 4, 5, 9, 12. ते वाला B9. फॉलेट. करेक्ट आंसर इज 4. ओके, अंडरस्टूड. समोर जायचं. ओके, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन डिफिशियंसी, कहाँ गया डिफिशियंसी? ओके, दिसतंय सर्वांना? विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन डिफिशियंसी इफेक्ट इज रॉंग, असा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन सी. आता आता मी समोर तुम्हाला सांगितलं की विटॅमिन वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल आहे. त्याच्यावर तुम्हाला माहित पाहिजे विटॅमिन मध्ये जे पण क्वेश्चन आलेला आहे ना, याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी हेच विचारलं की या विटॅमिन डेफिशियन्सी काय होते, आणि त्यांचं RDA विचारलं असेल कधी कधी, किंवा त्यांचं प्रोटाईप काय, तसं अनदर नेम काय. मॅक्झिमम विटॅमिन डिफिशियन्सीला कोणता डिसऑर्डर होते त्याच्यावर आपण फोकस करू, हाच रिपीटेड विचारलेले क्वेश्चन एक्झाम मध्ये तुम्हाला हाच विचार. ठीक आहे, इथं पहा, विटॅमिन के ब्लीडिंग डिसऑर्डर्स. ओके, विटॅमिन ए नाईट ब्लाइंडनेस. विटॅमिन सी not osteomalacia. Osteomalacia is due to vitamin D deficiency, and vitamin C deficiency cause scurvy, bleeding gums. Understand? ठीक है, ठीक है. 3 major cause of nutritional blindness in children. ते एक वन मोर क्वेश्चन आहे. The major cause of nutritional blindness in children between 1 to 3 years is called, किंवा कशामुळे होत असते ते सर्वच दिलं ना. मेजर कॉग्निटिव्ह ब्लाइंडनेस, झिरोप्थॅल्मिया, नाईट ब्लाइंडनेस नन ऑफ द. हे नाईट ब्लाइंडनेस आणि ब्लाइंडनेस डिफरन्स आहे ना. ठीक आहे, काय असेल ऑप्शन? दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती? ठीक आहे, ऑप्शन इज करेक्ट. आता विटॅमिन ए याच्या रिलेटेड ना, जे पण जसं नाईट ब्लाइंडनेस डिसऑर्डर होण्यासाठी ना, काही स्टेज वाईज जात असते ड्यू टू डिफिशियन्सी. त्या स्टेजवरती खूप वेळेस क्वेश्चन आलेले आहे. त्याच्या स्टेजेसवरचे जे क्वेश्चन आहेत तर ते शॉर्टमध्ये पाहिलं ना, तर तुम्हाला एकदा विटॅमिन एची डिफिशियन्सी समजलं, तुम्हाला लगेच समजून येणार आहे की काय आहे काय. ठीक आहे, vitamin A deficiency cause xerophthalmia, which is include the various colors of ocular manifestations like night blindness, conjunctival xerosis, Barrett's spots, corneal cirrhosis, and keratomalacia. Xerophthalmia is a leading cause of nyctoplia, means night blindness, and blindness into children of developing country like India. India is a developing country likewise. ठीक आहे, आता पहा विटॅमिन ए चे जो पण डिफिशियन्सी होत आहे याच्यामध्ये हे जे 4-5 पॉईंट इथं एक हायलाइट केले, मी तुम्हाला हायलाइट करून दाखवणार आहे. ह्या गोष्टीवर तुम्ही थोडंसं फोकस करा. झिरोप्थेल्मिया, ड्रायनेस ऑफ आईज. ओके, आणि त्याच्यामध्ये जे ऑक्युलर मॅनिफेस्टेशन दिसत असते लाईक नाईट ब्लाइंडनेस, कंजेक्टायव्हल सिरोसिस, ओके, बेटो स्पॉट्स.
या 3 गोष्टी आहेत. हे कसं त्याच्यावरती ना क्वेश्चन आले आहेत, मी यांना हायलाइट केलं. हे जे टाइप आहे की आधी ड्रायनेस ऑफ आय होणार, मग त्याच्यावरती क्लिनिकल मॅनिफेस्टेशन दिसायचं, बटर स्पॉट दिसणार, स्क्लेरोसिस होणार, कॅरोटोमेलिसिया होणार, मग लास्टला तसं नाईट ब्लाइंडनेस मध्ये चाललेलं आहे. ओके, हे ओव्हरऑल त्याची कन्सेप्ट आहे. तुम्हाला एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही फक्त एवढं लक्ष व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीने काय होते. ऑप्शन मध्ये तुम्हाला नाईट ब्लाइंडनेस असेल नसेल, झिरोप्थॅल्मिया असू शकते, कंजक्टायव्हल सेरोसिस असू शकते, बटर स्पॉट असू शकते, या नॅक्टल्पिया. मिनिंग एकच आहे की हे सांगण्याचं हेच आहे की व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी कॉज आय डिसऑर्डर. ओके. Vitamin A supplement administered to prevent the Vitamin A supplement administered for prevention of nutritional blindness in children. Nutritional blindness जो प्रोग्राम असते त्याच्यामध्ये थोडक्यात विचारलेला आहे की किती पाहिजे, काय वाटतं? व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन नॅशनल न्यूट्रिशनल प्रोग्राम्स वाचले असतील ना, त्याच्यावर आपली स्पेशल टेस्ट सिरीज पण झाली. नॅशनल प्रोग्राम्स, अरे दिसत नाही का, एक मिनिट. ओके, चला आता इथे विचारलेलंच आहे प्रोग्राम मध्ये, तरी एक लक्षात घेऊन घ्या. एक क्वेश्चन असा बनतो की डोज ऑफ विटॅमिन ए ऍट किती देतो, बर्थ नाही ऍट 9 months. ठीक आहे, फर्स्ट डोज जो देत असतो तो. नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल रिवाइज करा, तो पण इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट किती देतो आपण, 1 lakh इंटरनॅशनल युनिट. ठीक आहे, त्याच्यानंतर एव्हरी 6 मंथली आपण किती देत असतो, 2 lakh इंटरनॅशनल युनिट टिल 5 years ऑफ एज. हे त्याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे. पण तुम्हाला समजलं ना की हा पण क्वेश्चन विचारतो, फर्स्ट डोज ऑफ विटॅमिन दिस व्हेन वी गिव्ह टू अ चिल्ड्रन ॲट 9 months. हे पण इम्पॉर्टंट आहे. चला ऑप्शन कर पहा, 25, 2 lakh, 3 lakh, 5 lakhs. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. हे बघा, अंडर विटॅमिन ए प्रोफिलॅक्सिस प्रोग्राम टू कंट्रोल द ब्लाइंडनेस 9 doses ऑफ विटॅमिन ए गिवन टू अंडर 5 year चाइल्ड एव्हरी 6 months. मी म्हटलं होतं कधी देणार, एव्हरी 6 monthly. फर्स्ट डोज 1 lakh रुटीन अलॉंग विथ कोणासोबत देत असतात, हे पण आहे रिझल्ट मार्च सोबत देतो ना, ते आहे. नेक्स्ट 8 डोजेस इच 2 lakhs आफ्टर एव्हरी 6 months. हा तुमचा दोषचा क्वेश्चन तयार झालेला आहे इथं. ठीक आहे, हे रिलेटेड होता व्हिटॅमिन ए. जसं की व्हिटॅमिन ए असं विचारतो कधी कधी, आपण कव्हर नाही केलं तर हे पण एक लक्षात ठेवा की व्हिटॅमिन ए मॅक्झिमम तुम्हाला कशात भेटणार, असं कधी कधी क्वेश्चन असेल, कशातून भेटणार की तुम्हाला व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे. तर नॉर्मली जो आपण फूड म्हणतो, नॉर्मल तुम्हाला माहित असेल कॅरेट, आपण आधीपासूनच म्हणतो की कॅरेटमध्ये भेटत असते व्हिटॅमिन. त्याच्यासोबत मॅक्सचं जर कधी विचारलं तर फिश चा लिव्हर जो असते, फिश इज अ करेक्ट आन्सर याच्यासाठी. फिश मध्ये तुम्हाला मॅक्झिमम काय भेटणार आहे, विटॅमिन ए, मॅक्स विटॅमिन ए. ओके, चालायचं समोर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आला समोर तुमच्या स्क्रीनच्या. ओके, थायमिन डिफिशियन्सी कॅन बी मॅनिफेस्टेड काय म्हणतात थायमिन डिफिशियन्सी, मेंटल रिटार्डेशन, मेमरी लॉस, gingival bleedings और कार्डियक फेल्युअर. ऑप्शन इथे आहे. याचा करेक्ट आन्सर जो असणार आहे तो असणार आहे कार्डियक फेल्युअर. काय समजलं नाही, चला
पण आहे ना, ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे, तर मी तुम्हाला याचं एक सांगून देतो, इथे लक्ष द्या. बघा, विटॅमिन B1 याला आपण म्हणतो थायमिन. तर दोन प्रकारचे याचे डिसऑर्डर होत असतात. थायमिन याला दोन प्रकारे डिवाइड केलेला आहे. एक तर तुम्हाला म्हणू शकते वेट विटॅमिन बी, याच्यापेक्षा असं घ्या की विटॅमिन B1 थायमिन deficiency can cause beriberi syndrome. बेरीबेरी, जर तर बेरीबेरीचे जे आहेत ना, टू टाइप्स ऑफ बेरीबेरी म्हणलेला. एक तर असते वेट, दुसरी असते ड्राय बेरी. ठीक आहे, जो वेट बेरीबेरी असते त्याच्यामध्ये काय असतात की सारे न्यूरोपॅथिक सिम्पटम्स होत असतात. पेरिफेरल न्यूरोपॅथी ज्याला म्हणत असतो आपण. ठीक आहे, आणि ड्राय मध्ये होत असते कार्डियक फेल्युअर मॅनिफेस्टेशन. हे मॅनिफेस्टेशन आहे. ठीक आहे, कार्डियक क्लिनिकल फीचर्स लक्षात घ्या. सेम इज क्लिनिकल फीचर्स. ठीक आहे, कम्प्लीट. थायमिन डिफिशियन्सी. अजून विटॅमिन B1 ला थायमिन म्हणतात. विटॅमिन बी आपण पाहत आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे. डिफरंट क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये. नंतर आपण पाहणार आहे की टाइप्स ऑफ B1 B2 B3 किती आहे. त्याच्या एक 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 खाली गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येणार. ठीक आहे, ठीक आहे, तर याचा एक्सप्लेनेशन बी तुम्ही लगेच पाहून घ्या काय म्हणतो. ठीक आहे, हे बघा, ड्राय बेरीबेरी पेरिफेरल न्यूरायटिस कॉज करते. न्यूरोपॅथिक जे सिम्पटम्स म्हटलं होतं. वेट बेरीबेरी कॉज कार्डियक फेल्युअर्स. ओके, आणि दुसरा एक असते तो म्हणजे इन्फंट बेरीबेरी, इन्फंटाईल बेरीबेरी इन्फंट मध्ये. पण एवढं इम्पॉर्टंट नाही, हे दोन इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅनेजमेंट ऑफ वर्निकेज डिसीज अँड बेरीबेरी इन्वॉल्व ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ. चलो बताओ. आताच वरती पाहिलं बेरीबेरी, त्याच्या वेळेस कोणतं आपण विटॅमिन देणार, तर विटॅमिन डी. व्हॉट इज विटॅमिन डी? विटॅमिन थायमिन. करेक्ट आन्सर. The main feature of beriberi are peripheral neuropathy, Wernicke-Korsakoff syndromes and burning feet syndrome. ठीक आहे, म्हणजे मेन बेरीबेरीच नसतं आहे ना, ह्याला असं लक्षात घ्या की the main features of beriberi, peripheral neuropathy, Wernicke-Korsakoff syndromes and third is burning feet syndrome. याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन. तुम्हाला याच्यामध्ये असं काही विचारू शकते, क्वेश्चन तो विचारू शकते. काय विचारणार हे पहा. वर्निकेस जो सिंड्रोम आहे ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन? B1 B2 B3 B4, थायमिन, फॉलेट, मेगालो, याच्यापैकी काही पण देऊ शकतात. ठीक आहे, तर हे असं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं विचारणार आहे की तुम्हाला असं विचारलं बर्निंग फिट सिंड्रोम ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. ठीक आहे, बर्निंग फिट सिंड्रोम. त्याच्यानंतर अल्कोहोलिक पेशंट. अल्कोहोलिक पेशंट मध्ये काय होत असतं? विटॅमिन B1 ची डिफिशियन्सी. या सर्वांचा आन्सर एकच असणार आहे. काय? B1, विटॅमिन B1 डिफिशियन्सी. ओके, राईट. ठीक, नेक्स्ट. असंच आपण समोर करत 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 जाणार आहे. ठीक आहे, हा. Thiamine has been prescribed for alcoholic patient rationally for administration this medication prevention of. तस मी सांगितलंय अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम प्रिव्हेंट करते का? नो. वर्निकेस अँड कोर्सकोफ जो सिंड्रोम आहे
हा प्रिव्हेन्शनसाठी आपण पेशंटमध्ये तुम्ही कधी पण पहा क्लिनिकल बेसिसवरती ना, जो पण अल्कोहोलिक पेशंट येत असते त्यांना आपण काय देत असतो नॉर्मली हेच थायमिन इज मस्ट. आला पहिल्या वेळेस पेशंट द्या थायमिन. थायमिन काही लक्षात द्या 100 mg देत असतो नॉर्मली 100 mg थायमिन. ओके ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन लीड्स टू अँग्युलर स्टोमॅटायटिस? ए यस, टेल मी. करेक्ट आन्सर इज रायबोफ्लेविन. ओके आता B1 B2 एक मिनिट. आता एक एक कव्हर करत चाललंय तर एक एक तुम्हाला मी एक स्लाइड दाखवतो. ठीक आहे, एक मिनिट. आपण इथे एक एक इथं मेन्शन करत जाऊ. ठीक आहे. एक होता तुमचा B1, त्याला म्हटलं आपण थायमिन. B2 ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होत असतं? विटॅमिन बी. रायबोफ्लेविनची डेफिशियन्सी न काय होत असते? अँग्युलर स्टोमॅटायटिस, इन्फ्लामेशन ऑफ ओरल म्युकोजा. ठीक आहे. त्याचे काही डेफिशियन्सीचे सांगितलं की साइन अँड सिम्पटम्स त्यांनी सांगितले आहेत. चिलिओसिस म्हणताना काय होत असते की क्रॅकल किंवा क्रॅक झाले जे लिप्स दिसतात त्याला म्हणतात ग्लोसोटिस. इन्फ्लामेशन ऑफ टंग होते याच्यात, किंवा डिस्फंक्शन ऑफ सिबेसियस ग्लँड, डिस्बेसिया म्हणतो आपण. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते व्हिटॅमिन B2 च्या डिफिशियन्सीमुळे होत असतात. त्याला म्हणतो आपण रायबोफ्लॅविन, व्हिटॅमिन B2. ठीक आहे, लक्षात राहील. अँग्युलर सोमॅटायटिस. ओके, अँग्युलर सोमॅटायटिस ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B2, रायबोफ्लेविन. करेक्ट. ओके, आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी हे चारही पण पॉईंट माहित पाहिजे, कारण की हा पॉईंट हे चार एक्सप्लेनेशन मध्ये असंच नाही टाकलेलं आहे, असं विचारलेलं आहे बहुत ठिकाणी. डिस्फंक्शन ऑफ sebaceous gland is due to deficiency. Inflammation of tongue due to which deficiency or which vitamin deficiency? Fissuring and scaling of lips or cracked lips due to deficiency of which vitamin? One question, multiple answer आहे. Multiple question, sorry, multiple questions are one answer. That's B2. Clear? Next. Deficiency of niacin causes beriberi, pellagra, anemia, scurvy. चलो करेक्ट आन्सर. ठीक आहे, तुम्हाला नियासिनचे डिफिशियन्सी नाही भेटलं, मी काय म्हटलं होतं तुम्हाला आउट करायचे ऑप्शन. आउट करायचे, आउट करायला शिका, ऑप्शन आउट करायला शिका. ते बहुत त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी इज पेलेग्रा. बघा, तुम्हाला माहित नसेल तरी कधी कधी ऑप्शन थ्रू क्वेश्चनला जायचं असतं, एक मेथड असते. बरं, बेरी आपण पाहिले ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B1. कळाला. अॅनिमिया बेसिक आहे, कोणाला माहित आहे अॅनिमिया ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ. ठीक आहे, टायटल म्हणण्यापेक्षा हिमोग्लोबिन. ठीक आहे. स्कर्वी ड्यू टू सांगितलं तुम्हाला, स्कर्वी इज ड्यू टू ब्लिडिंग गम्स, डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. उरला कोणता? पेंडिंग, रिमेनिंग, काय म्हणणार तुम्ही? राईट. ठीक आहे. आता इथून जे 2-3 समोर क्वेश्चन आहे ते रिलेटेड एक पुरा जे सिस्टम आहे तुम्ही लक्ष द्या, हे रिलेटेड टू त्याच्या टाईप बीच्या रिलेटेड आहे. आता B3 वर आलो आहे आपण. नियासिन इज विट. आपली स्लाइड आहे ना वरती, कुठे गेला तो? B1 B2 B3 नियासिन. ओके. मेज इज डेफिशियंट ऑफ विच अमायनो ऍसिड? चला सांगा लवकर. दिसत आहे ऑप्शन तुम्हाला पण? ट्रिप्टोफॅन. ठीक आहे. आता त्याचं सांगण्याचा इथं मेन उद्देश हेच आहे, तर त्याचं एक्सप्लेनेशन पहिल्यांदा तुम्हाला समजून आहे. मेज इज डेफिशियंट इन इसेन्शियल अमायनो ऍसिड ट्रिप्टोफॅन. ओके, हे जो आहे ट्रिप्टोफॅनचा, इट कन्वर्ट into niacin, and niacin maize found bounded form. So pellagra is most common problem in maize eating people. ठीक आहे. ट्रिप्टोफॅनची गरज असते, समजलं ना? बॉडीमध्ये जर तुम्हाला बॉडीमध्ये नियासिन लेवल मेंटेन करायचं त्याच्यासाठी ट्रिप्टोफॅन असतं, गरजेचं असतं. जर मेज जे पण इटिंग करणारे लोक असतील त्यांच्यामध्ये कमतरता होते
त्याच्यामुळं नियासिन डिफिशियन्सी म्हणू शकतो. करेक्ट. ठीक आहे. आता एवढं आलेलंच आहे, तर हे पण समोरच्या एक गोष्टी लक्षात घेऊन घ्या. 4D related to B3 deficiency. Dementia, diarrhea, dermatitis, lastly death. जसे मॅनिफेस्टेशन, हे जे क्लिनिकल फीचर्स आहे, मॅनिफेस्टेशन ज्याला आपण म्हणतो, हे कशाचे आहेत? पेलेग्रा. ठीक आहे. पेलेग्रा इज अ डिसऑर्डर ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन D3. विटॅमिन D3 डिफिशियन्सी जे लोक मेज खातात त्यांच्यामध्ये जास्त होत असते, कारण की त्यांच्यामध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड ट्रिप्टोफॅन कमी असते. ठीक आहे, समजलं? ठीक आहे. ठीक आहे, आता हा एक एक थोडासा क्लिनिकल बेस्ड क्वेश्चन टाकलेला आहे मी याच्यामध्ये. ठीक आहे. A nurse conducting dietary assessment of patient who is on. ठीक आहे, रिपीट केला. A nurse conducting dietary assessment of patient who sorry, repeat. A nurse conducting dietary assessment of patient जो की vegan diet वर आहे. The nurse should plan to provide dietary teaching focus on food items high in which vitamin may be absent in the vegan diet. ठीक आहे. विटॅमिन B12 काय आहे? B12 काय आहे? vegan डाएट. ओके, इन शॉर्ट हे लक्षात घ्या की विटॅमिन B12 जो आहे ज्याची डिफिशियन्सी आपण म्हणत असतो, त्याच्याने काय होत असते? हे आता आलोयच आहे तर इम्पॉर्टंट त्या रिलेटेड 2-4 क्वेश्चन बी पाहून घेऊ. B12. ओके, हे नॉर्मली मॅक्झिमम डिफिशियन्सी ऑकर इन व्हेजिटेरियन पीपल, कारण की लेस क्वांटिटी B12 इन व्हेजिटेरियन, मॅक्झिमम नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये B12 चे लेवल जास्त. तुम्ही पण जे पण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जो कोणी व्हेज खाणारे असतील मॅक्झिमम लोक असतात, त्याच्यामध्ये काय होत असतं की विटॅमिन B12 डिफिशियन्सी इज कॉमन. ठीक आहे, तर क्वेश्चन B12 आला असेल तर तुम्हाला ऑप्शन मध्ये याचं क्लिअर हिंट असतं. एक तर तो व्हेजिटेरियन खाणारा असेल, या व्हीगन म्हटलेला असेल, या डाएटच्या रिलेटेड काहीतरी असेल प्रोबॅबली, तर तो B12 च्या रिलेटेडच क्वेश्चन केला जातो नॉर्मली. प्रोबॅबिलिटी व्हेजिटेरियन इज अ कॉमन वर्ड. ठीक आहे, त्याच्या डिफिशियन्सीमुळे काय होत असतं? मेगॅलोब्लास्टिक एनिमिया, टाइप्स ऑफ एनिमिया लक्षात आहेत का? डन. ओके, करेक्ट आंसर इधर देखो, इधर बा. Plant-based diets such as vegetables, grain, nuts, fruits, and foods made up of plants called vegan diet. जे vegan diet चे concept आहे, it's kind of important. Vegan diet eat foods come from animal including dairy products and vegans. याच्यामध्ये vegan मध्ये खात नाही जे dietary products असतात. vegan माहिती आहे ना कोण खाते? विराट कोहली. रिसेंटली खूप साऱ्या लोकांनी माग न्यूज ऐकली असेल, आउट ऑफ सिलेबस जाते, बस एक्झाम्पल की लक्षात राहण्यासाठी तुमच्या कोरिलेट करून. खूप सारे लोक विराट कोहली जेव्हा विगन डाएटवर ट्रान्सफर झालं तर सगळे लोक तिकडेच चालले गेले. मॅक्झिमम लोकांमध्ये काय झालं? B12 डिफिशियन्सी. जस्ट मी तुम्हाला एक लक्षात राहा म्हणून सांगत आहे, असं काही झालेलं नाहीये, बट झालेलं म्हणजे होऊ शकते मॅक्झिमम लोकांचं, असं त्याचं म्हणणं आहे माझं. ठीक आहे. Which of the following, next question है, which of the following vitamins aids in wound healing? चलो wound healing, option correct option C. Option C is vitamin C. Same. विटॅमिन सी आलेला आहे. ठीक आहे, आलेलंच आहे तर विटॅमिन सी रिलेटेड 2-3 क्वेश्चन लक्षात घ्या.
नंबर 1 विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट हिलिंग जो प्रोसेस आहे तो फास्ट करत असते. ठीक आहे. याच्या डेफिशियन्सीमुळे स्कर्वी नावाचा डिसऑर्डर होतो. स्कर्वी इज नथिंग बट ब्लिडिंग गम्स. तिच्या साईडला जे गम्स असतात त्याच्यातून ब्लीड व्हायला सुरू होत असते. कधी कधी तुम्हाला याचा एक एखादं कुठे तुम्ही क्वेश्चन पाहिलं त्याच्यामध्ये काय करते इमेज बेस्ड क्वेश्चन पण याच्यामध्ये कधी कधी विचारलेले आहे. हे लक्षात घ्या की स्कर्वी म्हणजे काय असते ब्लिडिंग गम्स. तुम्हाला ब्लिडिंग वाले असे गम्सचे फोटो दाखवले तर म्हणजे की आयडेंटिफाय विच डेफिशियन्सी इन दिस कंडिशन और व्हॉट इज नेम ऑफ दिस कंडिशन. ठीक आहे. IBQs येतात CHO मध्ये, सो बी प्रिपेअर ऑल्सो फॉर दॅट. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. देखो फंक्शन्स ऑफ विटॅमिन सी इथं सांगितलेलंच आहे तर वाजून घेऊ थोडा यात. विटॅमिन सी इज अ फंक्शन ॲज अँटीऑक्सिडंट, अँटी हिमोरेजिक, ओके, अँड अँटी इन्फेक्टिव्ह. It is used to prevention and treatment of common cold. It is also essential for formation of collagen fibers in connective tissue, which give the support, okay, to blood vessels, bone, and cartilage, and to help to wound healings and inhibit the bleedings. Okay. Cooked food in copper utensils, loss of ascorbic acid due to oxidation in presence of copper. हा जसं टाकलेलं आहे की कधी हे ना पाहिलेला होता की कधी हे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन नाही म्हणू शकत पण विटॅमिन सीच्या रिलेटेड आहे की जेव्हा आपण आपण घरामध्ये जे भांड्यामध्ये कॉपरच्या भांड्यामध्ये जर आपण काही बनवलेलं असेल तर ऑक्सिडेशनमुळे विटॅमिन सीची डेफिशियन्सी होण्याचे चान्सेस जास्त असतात. फंक्शनवर लक्षात घ्या. अँटीऑक्सिडंट, which of the following vitamin is antioxidant? One question. Anti-hemorrhagic, anti-infectivity, ते पण जात असते. ascorbic acid खाल्लेत ना बहुत कोविड मध्ये विचार थोडस लक्ष घ्या. कोविड मध्ये सगळ्यांनी आपण सर्वांनी तुम्ही पण खाल्लं मी पण खाल्ले विटॅमिन सी. एक गोळी येत असते सगळ्याची असते त्याला मस्त पैकी मस्त लागते टेस्ट. अँटी इन्फेक्टिव्ह. ओके. हा देन स्कर्वी इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज सी, विटॅमिन सी. विटॅमिन के च्या डेफिशियन्सीनं काय होत असते? आधी झालंय ऑलरेडी ब्लिडिंग. डी बोन डिसऑर्डर. विटॅमिन ए झिरोप चलना, बेटॉर स्पॉट, ड्रायनेस ऑफ कॉर्निया, नाईट ब्लाइंडनेस, वॉट एव्हर. ठीक आहे. समोर एक क्वेश्चन आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग आर असोसिएटेड विथ स्कर्वी एक्सेप्ट पुन्हा लॉस ऑफ appetite and irritability, diarrhea and fever, tenderness and swelling in legs, आणि first symptoms altered mental status. काय असणार आहे? कधी एक्सेप्टचा क्वेश्चन आला की जर ऑड वन आउट ज्याच्या रिलेटेड नाहीये ते काढायचंय. ठीक आहे. स्कर्वीच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगितलं होतं काय सांगता ब्लिडिंग गम्स होत असते. ओके. त्याच्यामध्ये हे पण फीचर येते त्याचं लॉस ऑफ ॲपेटाईट पण होत असते, थोडं इरिटेबल पण होत असते, डायरिया अँड फीवर लाईक सिम्पटम्स पण येतात, टेंडरनेस अँड स्वेलिंग इन लेग्स पण होत असते. ठीक आहे. फर्स्ट सिम्पटम्स इज अल्टर्ड मेंटल स्टेटस हे नाही होत. स्कर्वीचा मिनिंगच होतं की ब्लिडिंग गम. इथं जो ऑप्शन मध्ये तुम्हाला कधी कधी आला असतं की नाही फर्स्ट सिम्पटम इज ब्लिडिंग गम किंवा स्वेलिंग तर तुम्ही याच्याकडे जाऊ शकले असते. नाहीये. फर्स्ट सिम्पटम इज नॉट altered mental status. ओके क्लिअर. तर तिथं खाली आहे स्कर्वी रिलेटेड त्यांनी काही दिलंय. स्कर्वी इज कॉल्ड डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी इज कॅरेक्टराइज बाय ब्लिडिंग गम्स, स्किन जॉईंट ब्लिडिंग मध्ये होते, पायरुरिया, एनोरेक्सिया, भूक न लागणे, डिलेड होणे, लिंक किंवा अॅनिमिया दिसू शकतो. ठीक आहे. टेकोफोरॉल इज अनदर जेनेरिक नेम. मी सांगितलं याचा ऑलरेडी जेव्हा पहिला क्वेश्चन घेतला होता वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल विटॅमिन. विटॅमिन ई इज करेक्ट. Vitamin E also antioxidant. ठीक है.
नेक्स्ट, हा हा क्वेश्चनचा आन्सर जो देईल त्याचा अर्थ त्यांनी वरचे लेक्चर सर्व व्यवस्थित लक्ष दिलेले आहे. ठीक आहे. विच विटॅमिन नोन ॲज अँटी स्टरलेटिव्ह विटॅमिन? टेल मी. अगेन्स ऑप्शन ए विटॅमिन ई. ठीक आहे. हा, जर तुम्हाला माहित नसेल, मी आधी पण म्हटलंय, गो थ्रू कटआउट. तुम्हाला माहित आहे विटॅमिन के चं फंक्शन काय सांगितलं होतं, विटॅमिन ए आपला आतापर्यंत कव्हर झाला, विटॅमिन सी कव्हर झाला. याच्यामध्ये तुम्हाला कुठं आलं का अँटी स्टरलेटिव्ह आलं फंक्शन? बॉडी डिफेन्स सिस्टम्स अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स इज अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स काय करत असतात, आपल्या बॉडीमध्ये जो आपले सेल्स आहेत त्याला डॅमेज करत असतात. त्या डॅमेज पासून प्रिव्हेन्शनचं काम कोणतं असतं? अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट कोणते आहेत आपले? विटॅमिन ई, सी. ओके, ठीक आहे. गोइंग टू नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इन्व्हॉल्व इन द सिंथेसिस ऑफ विटॅमिन के? आपण हे क्वेश्चन म्हटला होता. आता हे याच्यावर थोडंसं लक्ष द्या. तर विटॅमिन के चं सिंथेसिस जो आहे तो लार्ज इंटेस्टाईन मध्ये होत असतं. तर याच्या विटॅमिन के च्या रिलेटेड अजून एक क्वेश्चन एक्झाम मध्ये कधी विचारू शकतात की आपण विटॅमिन के चं जे इंजेक्शन आहे बेबीला ऍट बर्थ देतो, जे बेबी आहे बर्थ बेबी, का सिंथेसिस कुठं होत आहे? गट मध्ये आपल्याला दिसतंय, पार्ट ऑफ गट. त्याच्यामध्ये गट त्याच्यासाठी जो रिझन ज्याच्यापासून तो डेव्हलप असतो तो म्हणजे गट फ्लोरा. गट फ्लोरा ऍट बर्थ स्टराईल असते, इन शॉर्ट अब्सेन्स असते. ड्यू टू दिस आपण काय करत असतो की जे पण विटॅमिन के चं बेबी जेव्हा आपण वेट होतो तेव्हा बर्थ होते तेव्हा आपण विटॅमिन के चे इंजेक्शन देत असतो. नेक्स्ट इज one more question. Which vitamin regards the kidney hormone? Kidney hormone. Correct answer is vitamin D. ओके, किडनी हार्मोन म्हटलेलं आहे, जे विटॅमिन डी चं सिंथेसिस आहे ते किडनी मध्ये होतं. किडनी जर कोणता डिसऑर्डर झालं तर विटॅमिन डी चं डेफिशियन्सी होते. विटॅमिन डी चे डेफिशियन्सी झाले तर अल्टरनेटिव्ह कॅल्शियम रिक्वायर्ड फॉर विटॅमिन डी ऍब्झॉर्प्शन इन बॉडी. कॅल्शियमची डेफिशियन्सी होणार पुन्हा तिथे. ठीक आहे. इन शॉर्ट तुम्हाला एवढं लक्षात की विटॅमिन डी रिलेटेड तुम्हाला काही गोष्टी माहित पाहिजे एक्झामसाठी. ठीक आहे. किडनी इज अ मेजर साइट ऑफ सिंथेसिस ऑफ कॅल्सिट्रॉल, ऍक्टिव्ह हार्मोनल फॉर्म ऑफ विटॅमिन डी. ऍक्टिव्ह हार्मोनल फॉर्म ऑफ विटॅमिन डी कोणता आहे? कॅल्सिट्रॉल. क्वेश्चन नंबर 1. ओके, सो याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? किडनी हार्मोन. ठीक आहे. इट कुड कॉल ट्रू हार्मोन. ओके, स्टेरॉइडल हार्मोन. ओके, D formula because it formed by cholesterol like other steroids and also contain psychosteroidal structures. ठीक आहे. त्याच्या थोडक्यामध्ये विटॅमिन डी चं स्ट्रक्चर आहे जो डिराइव्ड फ्रॉम स्टेरॉइड असतं, त्यामुळे त्याला ट्रू स्टेरॉइड पण म्हणतात, स्टेरॉइडल हार्मोन पण म्हणतात. ठीक आहे. हेच अजून दुसरं काय आहे की जर आपण म्हणतो की उन्हामध्ये गेल्यानंतर विटॅमिन डी भेटते, तर विटॅमिन डी ला सनशाईन विटॅमिन पण म्हणतात. त्याच्याकडे खाली 2-3 क्वेश्चन आहेत ते पण तुम्ही लक्षात घ्या. विच फॉलोइंग विटॅमिन फंक्शन लाईक स्टेरॉइड हार्मोन? आताच वरती पाहिलं विटॅमिन डी. ओके, विटॅमिन डी लार्जली स्टोअर्ड इन अ बॉडी इन मसल, फॅट टिश्यू, स्किन अँड गॉल ब्लॅडर. काय आन्सर असणार आहे? फॅटी टिश्यू. टॉक्सिक स्किनला जाऊन मार्क नाही करायचं. स्किन मध्ये त्याचा सनलाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर ते चांगलं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येऊन त्या बॉडीमध्ये भेटत असते. मेजरली जे डिपॉझिशन असते ते फॅटी टिश्यू मध्ये होत असते. ठीक आहे. का होते असा क्वेश्चन आहे? ते पहा, विटॅमिन डी कोणता हार्मोन आहे? फॅट सोल्युबल, स्टोअर इन बॉडी इन फॅटी टिश्यू. ओके, सिंपल. त्यानंतर गुड सोर्स ऑफ विटॅमिन डी इन्क्लूड अँड एक्सेप्ट. पुन्हा एक्सेप्टचा क्वेश्चन आलेला आहे, हे कधी पण लक्षात. एक्सेप्टचे क्वेश्चन धोकादायक असतात. सनलाइट, फोर्टिफाइड मील असेल, सॅलमन, ट्यूना, और मॅक्रेगेल, या सगळ्यांमध्ये विटॅमिन डी जास्त असते. करेक्ट आन्सर ब्लूबेरी असणार आहे. ब्लूबेरीज मध्ये विटॅमिन डी ची कमतरता असते. ब्लूबेरी प्लांट जे पण बेरीज येतो आपण त्याला. ठीक आहे. याच्याकडे जे नाही पहा, सनलाइट 7 हायड्रॉक्सी कोलेस्ट्रॉल डिपॉझिट अंडर द स्किन असते. 7 हायड्रॉक्सी कोलेस्ट्रॉल. ओके,
बाय एक्सपोजर ऑफ UV सनलाइट कन्वर्ट इंटू व्हिटॅमिन डी. समजलं, 70 कन्वर्ट इंटू व्हिटॅमिन डी होते, जो आपण कधी पण सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतो. म्हणून त्याला सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात. त्याच्या डिफिशियन्सी मध्ये तुम्हाला माहिती आहे बोन डिसऑर्डर, ऑस्टिओमॅलेसिया होणार आहे. ठीक आहे. बेबीज मध्ये प्रॉब्लेम्स होत असतात, ऑफ नीचे असतील किंवा लगेच व्हिटॅमिन डी कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, बॉडीचे फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात खूप सारे. ठीक आहे. तर आपलं हे ओव्हरऑल व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन्स हे सर्व ओव्हरऑल लेक्चर झालेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जे पण काय पाहिलं आहे त्याचं मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगणार आहे. या न्यूट्रिशनच्या टॉपिक मध्ये आपण व्हिटॅमिन्स पाहिले, A, D, E, K. ठीक आहे. VC तुमचा, त्यानंतर प्रोटीन, फॅट अँड कार्बोहायड्रेट. त्याच्या रिलेटेड तुम्हाला एक्झाम मध्ये हमखास 4 to 5 क्वेश्चन येणार आहेत. एक तुम्हाला जर सगळ्यांपेक्षा काही डिफरन्स करायचं असते तर बी केअरफुली वॉच दिस लेक्चर, लिसन, प्रॅक्टिस. तुम्ही एक या दोन वेळा पाहणार, तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. कीप स्टडी हार्ड.